बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न. अशी लहानात लहान संख्या शोधा की ज्या संख्येला 12ने भागल्यास बाकी 5 उरते, 16ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18ने भागल्यास बाकी 11 उरते. अशा पद्धतीचे गणित मित्रांनो लसावीचा वापर करून सोडायचे असतात. भाजक, बाकी आणि फरक लक्षात घ्या. गणिताचं वर्णन वाचा. ज्या संख्येला 12ने भागल्यास बाकी 5 उरते, 12ने भागल्यास उरणारी बाकी 5 म्हणजे फरक आहे 7चा. गणितमध्ये 16ने भागल्यास बाकी 9 उरते, 16ने भागल्याच्या नंतर उरणारी बाकी 9 म्हणजे फरक 7चा कायम लक्षात घ्या. 18ने भागल्यास बाकी 11 उरते, 18ने ज्यावेळेस भागू त्यावेळेस बाकी 11 उरते म्हणजे इथं सुद्धा फरक 7 आहे. हा फरक 7 कंटिन्यू आहे. लक्षात घ्या. हे जे भाजक आहेत 12, 16 आणि 18 यांचा लसावी काढा. 12, 16 आणि 18. आता लसावी काढायचा म्हणजे सामायिक आणि असामायिक विभाजकांचा गुणाकार. याच्यामध्ये सामायिक विभाजक कोणकोणते येतात बघा. 2, बेसक 12, बे 8 16, बे 9 18. आलं लक्षात. परत आता 3 भाग जाऊ शकतो या दोन संख्याला. 3 दोन्ही 6, 8ला जात नाही, 8 अशीच ठेवा. 3 3 9. ओके. आता 2 आणि 8ला परत 2 भाग जातो. बे 1 बे आणि बे चूक 8. 3ला जात नाही, 3 असेच. ओके. म्हणजे सामायिक विभाजक आलेत 2 गुणिला 3 गुणिला 2 आणि असामायिक विभाजक कोणकोणते 1 4 3, 1 4 आणि 3. लसावी काढायचा म्हणजे या सामायिक आणि असामायिक विभाजकांचा गुणाकार अर्थात 2 गुणिला 3 गुणिला 2 हे सामायिक विभाजक आणि त्याच्या जोडीला गुणिला हे असामायिक विभाजक. ओके. हा गुणाकार मित्रांनो 144 येतो. आलेल्या या 144 मधून आपल्याला हा फरक वजा करायचा 7. येणारं उत्तर 137. ही ती संख्या आहे 137 जिला 12ने भागल्याच्या नंतर बाकी 5 उरते. ही ती संख्या आहे 137 जिला 16ने भागल्याच्या नंतर बाकी 9 उरते आणि 18ने भागल्याच्या नंतर बाकी 11 उरते. मित्रांनो 137 ही ती संख्या. हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण.